केलेला आहे। याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो। पर्यावरण पूरक जीवनशैली म्हणजे निसर्गाशी सुसंगत, प्रदूषणमुक्त आणि संसाधनांचे नगद करणारी जीवनशैली। आपण पृथ्वीच्या मर्यादित संसाधनांचा जबाबदारीने वापर करून पुढील पिढ्यांकरिता शाश्वत भविष्य घडविण्याचा प्रयत्न करते। पर्यावरणपूरक जीवनशैली आजच्या युगात नागरीकरण आणि तंत्रज्ञानामुळे माणसाने जीवन तरी अधिक सोयीस्कर झाले असले तरी पर्यावरणावर त्याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे। त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली आहे। या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे साधेपणा, संवेदनशीलता आणि निसर्गाशी अस्तित्व याचा मिलाफ आहे। अशी जीवनशैली अंगीकारल्यास आपण ऊर्जा, पाणी, वनसंपदा आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा नासाडी टाळू शकतो व प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकतो व पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या जबाबदारीने विजेचा अपव्यय टाळणे, सौर ऊर्जा आणि पवनऊर्जा वापर करणे, पावसाचे पाणी साठवून पाण्याचा अपव्यय टाळणे, झाडे लावणे व जतन करणे। वनस्पती व झाडे हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहे। त्याची लागवड आणि काळजी महत्त्वाची। स्थानिक उत्पादनाकडून सेंद्रिय वस्तू होणे, त्यामुळे वाहतुकीचे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होते। विवेक घेणे, त्यामुळे वाहतुकीने होणारे कार्बन उत्सर्जन कमी होते। वाहनाचा विवेक वापर, सायकल, पायी चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूक यांना प्राधान्य होणे अशा जीवनशैलीमुळे हवेचा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते, आरोग्य सुधारते आणि समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीवर जैवविविधतेने समतोल राखण्यास महत्त्व होते। मानवाने निसर्गाच्या देणगीचा आदर केला नाही तर भविष्य धोक्यात येऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात लहान परंतु प्रभावी बदल करून पृथ्वीचे रक्षण करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे। पर्यावरणपूरक जीवनशैली ही केवळ एक वैयक्तिक संवेदना नसून ती समाज आणि मानव जातीच्या अस्तित्वाशी निगडीत जबाबदारी आहे। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पृथ्वीवर प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे। त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीचा बदल करून निसर्गाशी संवाद साधणे आवश्यक आहे। आपण निसर्गाचा भाग आहे, त्यावर शोषण न करता त्यासोबत जगणे आपले कर्तव्य आहे। म्हणजे कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्निर्मिती करा हा मंत्र आपण पृथ्वीवर त्या कमी करू शकतो। झाडे लावणे, पाणी जपणे, कचरा योग्यरित्या व्यवस्थापित करणे आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे अशा छोट्या कृतींमध्ये मोठे बदल घडू शकतात। मानवाने आपल्या गरजांच्या मर्यादा ओळखून जीवन केंद्रीय दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, जो सर्व सजीव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखणे। पर्यावरण हे आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात मोठे भांडवल आहे, त्यामुळे त्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर